jungle. हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात झालेली आहे. प्रिशूचा आवाज येत असेल. प्रिशूचं काय चाललं आहे ते दाखवते. आधी आज मी जे काही प्रोडक्ट रिसीव झाले, जसं लास्ट ब्लॉगमध्ये बोलले होते, ते सर्व दाखवणार आहे आणि त्याचा ऑनेस्ट फीडबॅक देणार आहे. आणि पूजा वगैरे सर्व झालेली आहे. व्हिडिओ काही एडिट करायचे आहे, बाकी काही काम आहे. पण विचार केला की ब्लॉग्स खूप कमी आलेत गेल्या महिन्यामध्ये, म्हणून म्हटलं आज ब्लॉगसुद्धा शूट करते आणि तुमच्याबरोबर प्रोडक्टसुद्धा शेअर करते. तर चला, आता आधी प्रिशूचं काय चाललं आहे ते दाखवते आणि मग बाकी पुढला व्हिडिओ पुढे शेअर करते. कुठेही जाऊ नका, व्हिडिओला बघत राहा. सो असं प्रिशूचं खेळणं सुरू आहे. आता तिला मस्ती करू देते. माझी आंघोळ झाली आहे त्याच्यामुळे मी काही ओली होत नाही. बघ, तिला आत्ता खूप मजा येते. ती आतापर्यंत टपमध्ये बसत नव्हती, पण तिच्या मामाने तिला बसवलं आणि त्याच्यासोबत मग ती खेळायला लागली. सो आजचा तिचा दुसराच दिवस आहे टपमध्ये बसायचा. मी गेल्या ब्लॉगमध्ये सुद्धा शेअर केलं की तिच्या जवळच राहावं लागतं, त्याच्यामुळे एकटी ती अजिबात राहत नाही. सो चला, आता आधी तिच्यासोबत मस्ती करते आणि त्यानंतर पुढे बोलते. तिची आंघोळ झाली. हे पण माझी प्रिन्सेस मस्त आंघोळ झाली प्रिशूची. आता प्रिशू काहीच नाही करू देणार. आता तिला रेडी करते आणि मग ते टपात टाकायचं. सो आता मी तुम्हाला पूर्ण प्रोडक्ट्स दाखवते वन बाय वन आणि त्याचे ऑनेस्ट फीडबॅक सांगते. म्हणजे कुठले प्रोडक्ट खरोखर छान आहे, कुठले कसे आहेत ते सांगते. काही प्रोडक्ट्स जे आहेत ते यूजमध्ये आहेत आणि काही संपलेले आहेत, कारण माझा भाऊ आणि आम्ही दोघंही ते प्रोडक्ट यूज करतो. त्याच्यामुळे काही त्याच्याकडे आहे आणि काही जे माझ्याजवळ आहे ते. तसं जर तुम्ही मला इन्स्टाला फॉलो करत असाल तर तिथे बघून तुम्हाला लक्षात येऊन जाईल की प्रोडक्ट कसे कसे आहेत. कारण तिथे काही असं असतं की प्रोडक्ट आपल्याला काही व्हिडिओज बनवायचे असतात आणि काही फ्रीमध्ये मिळतात. सो तसे सुद्धा काही प्रोडक्ट आहेत, ते मी तुम्हाला साईडला जमलंच तर फोटो अटॅच करेल, त्याच्यावरून लक्षात येऊन जाईल. जे माझ्याकडे नाही आहे त्याचे मी फोटोज अटॅच करते, म्हणजे जे माझ्या भावासोबत आहे त्याचे. ओके, सो सर्वात पहिला मला मिळालेला बी बॉडी वॉईसचा. तसं मी सिक्वेन्सनी नाही सांगत, जसे जसे प्रोडक्ट जवळ आहे तसं तसं सांगते. तर बी बॉडी वॉईसमध्ये मला हे रोल ऑन मिळालेलं, फूट रोल ऑन, जे टाचांसाठी, आणि ते खरोखर खूप छान असं आहे. नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओ आहे हा. याच्यामध्ये मी माझा ऑनेस्ट फीडबॅक देणार आहे. थोडं स्किनमध्ये मर्ज व्हायला किंचित असा वेळ लागतो, पण खूप छान असं हे रोल ऑन आहे. मी ओपन करून दाखवते. असं हे रोल ऑन आहे आणि तुम्ही बघू शकता या पद्धतीने. सो हे स्किनमध्ये ॲब्झॉर्ब व्हायला किंचित असा वेळ लागतो, पण खूप छान आहे. टाचांच्या ज्या भेगा वगैरे असतात या यांनी जातात. सो हे सुद्धा मला खूप छान असं आवडलं प्रोडक्ट. देन त्यासोबतच मला हे बॉडी लोशन मिळालेलं आहे. या बॉडी लोशनला अजिबात हार्म असा स्मेल नाही आहे आणि खरंच खूप छान आहे. हे सुद्धा प्रोडक्ट मला खूप आवडलं. हे आम्ही सर्वांनी यूज केलं. ऑलमोस्ट हे फिनिश होत आलेलं आहे. हे मला फ्रीमध्ये मिळालेलं, ह्याचा मला व्हिडिओ बनवायचा नव्हता. सो हे असं आहे. यासोबतच मला बी बॉडी वॉईसच्या काही चॉकलेट्स मिळालेले, ज्या हेअरफॉलसाठी खूप छान आहेत. आता त्या तर मी पूर्ण फिनिश केल्या, पण माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे. सो त्या चॉकलेट्स, असे बी बॉडी वॉईसचे मला 3 प्रोडक्ट रिसीव झालेले. ॲक्च्युली पहिलं प्रमोशन जे माझं होतं ते पिरियड पॅन्टीजचं होतं. सो ती माझ्याकडे आत्ता नाही आहे, ज्याचा मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला. त्याचेसुद्धा खरोखर खूप छान असे रिझल्ट आहे. अजिबात चेंज करायचं वगैरे काम पडत नाही. त्यासुद्धा छान आहे. ते तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवर चेक करू शकता. नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओ आहे हा. सो मी हॉनेस्टलीच सांगते आहे, खरंच खूप छान आहे. वॉश करायलासुद्धा इझी आहे. सेकंड प्रमोशन माझं हे होतं बी बॉडी वॉईसचं, ज्याचे 3 प्रोडक्ट रिसीव झालेले आणि खरंच 3ही प्रोडक्ट अमेझिंग होते. चॉकलेट्सचा मला काही फरक जाणवला नाही, पण या 2चे रिझल्ट मला जाणवले. सो मी हे शेअर करते. त्याच्यानंतर मला मिळालेला लॅक्मेचा. तर लॅक्मेचं मला हे मायक्रो इसेन्स मिळालेलं, सिरमसारखं वर्क करतं. आणि त्यानंतर हे फेस वॉश. तर हे फेस वॉश तुम्ही बघू शकता ऑलरेडी फिनिश होत आलेलं आहे. हे माझा भाऊ यूज करतो आणि खरंच खूप छान असं आहे. टॅनिंग जातं आणि ब्राईट रिझल्ट देतं. अँटी पिगमेंटेशनसाठी हे छान आहे असं हे क्लेम करतं आणि खरोखर खूप छान रिझल्ट देतं. त्यानंतर लॅक्मेचं हे हायलुरॉनिक ड्यू मायक्रो इसेन्स, याचासुद्धा मी व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे. ह्याचासुद्धा खूप छान इफेक्ट आहेत, म्हणजे खूप छान रिझल्ट देतं आणि एक ग्लोईनेस देतं स्किनला. आणि
बघू शकता तुम्ही ब्लेंड व्हायला सुद्धा म्हणजे स्किनमध्ये खूप लवकर मर्ज होतं आणि ग्लोईनेस देतं. आता तुम्हाला लाईटमुळे हे ग्लोई दिसत असेल, पण मी सुद्धा यूज केलेलं आहे. तुम्ही बघू शकता फेस ग्लो करतोय. तर आता मी हेच यूज करून बसलेली आहे, फक्त हे आणि डॉट अँड कीचं सिरम बस. तर हे सुद्धा खूप छान असं प्रोडक्ट आहे. सर्वांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्हाला जर परचेस करायचं असेल तर तुम्ही करू शकता. मी परत सांगते, नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओ आहे, सो मी माझा ऑनेस्ट फीडबॅकच देते आहे. याचा सुद्धा रिझल्ट खूप छान आहे. अजिबात असं काहीतरी लावल्यासारखं वाटत नाही. खूप जास्त लाईट वेट आहे आणि छान आहे. सो हे आणि हे यापेक्षाही एक बेस्ट असा फेसवॉश मला मिळालेला, मी ते सांगते. तो म्हणजे हा नॅट्रोलिश नवीन ब्रँड आहे. यांचं फक्त फेसवॉश पावडर आहे, म्हणजे हे फेसवॉश पावडर फॉर्ममध्ये येतं. खूप छान आहे. थोडं असं आपण म्हणू शकतो स्क्रबसारखे पार्टिकल्स आहेत, कारण हे पावडर फॉर्ममध्ये आहे. पण अगेन छान आहे, टॅनिंगसुद्धा जातं आणि उठण्यासारखं आहे. थोडक्यात सांगायचं तर यांनी मला या प्रोडक्टबरोबर हे काही पाउचेस पाठवलेले, काही मी यूज करून संपवले आहेत आणि पावडरसुद्धा एवढं फिनिश झालेलं आहे. पावडर तरी सध्या माझ्याकडे आई वगैरे आम्ही यूज करतोय. थोडं रफ वाटतंय मला, पण क्लीन करतं नॉर्मल फेसवॉशसारखं. सो हां, हे सुद्धा एक छान असं प्रोडक्ट आहे फेसवॉश पावडर. त्यानंतर मला मिळालेलं माझ्या ड्रीम ब्रँडचं PR, ते म्हणजे डॉट अँड की. तर डॉट अँड कीचे मला हे 2 प्रोडक्ट रिसीव झालेले. तर हे आहे सिरम आणि हे आहे सनस्क्रीन. सनस्क्रीन म्हणजे थोडं दुधासारखं आहे. व्हाईट कास्ट अजिबात देत नाही हे दोन्ही प्रोडक्ट. आतापर्यंत मी तुम्हाला सनस्क्रीन दाखवलं नाही. हे फर्स्ट सनस्क्रीन जे मला रिसीव झालेलं, व्हाईट कास्ट अजिबात देत नाही जसं ते क्लेम करतं. त्यानंतर सिरम, मला ह्याचे रिझल्ट तेवढे जास्त वाटले नाही जेवढे मला लॅक्मेचा वाटलं, पण अजिबात स्किनला म्हणजे असं काही लावल्यासारखं वाटत नाही. डॉट अँड कीच्या प्रोडक्टबद्दल सर्वांना माहिती आहे, खूप छान असे असतात, वेगवेगळे येतात. त्याच्यामध्ये मला जे हे मिळालेलं आहे ते व्हिटॅमिन सीचं आहे. मला ॲक्च्युली वॉटरमेलन वगैरे पाहिजे होते, बट ठीक आहे, मला हे रिसीव झाले. एक मँगोचं सुद्धा येतं लेटेस्टमध्ये. सो हे 2 मला डॉट अँड कीचे मिळाले. हे सिरम आहे, जे नॉर्मल सिरम जसे असतात तसे बघू शकता तुम्ही. हे सिरम आणि हे सनस्क्रीन. सो सनस्क्रीन जे आहे ते असं दुधासारखं आहे. मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे, सो तिथून तुम्हाला लक्षात येऊन जाईल. असं आहे, ब्लेंड करायला वगैरे खूप इझी आहे. बघू शकता, इझिली ब्लेंड होऊन जातं. व्हाईट कास्ट अजिबात देत नाही. रेग्युलरली जर म्हणाल मी कुठले प्रोडक्ट यूज करते, तर मी तुम्हाला ते एंडला सांगते, ज्याच्यामुळे स्किन बघू शकता खरोखर ग्लास स्किनसारखी झालेली आहे. काही प्रोडक्ट त्यामधले जे आहे ते खरोखर खूप बेस्ट रिझल्ट देतात. जसं मी तुम्हाला लॅक्मेचं सांगितलं, ते एक बेस्ट आहे. बॉडी लोशनमध्ये बी बॉडी वॉईसचं खरोखर बॉडी लोशन छान आहे. त्याचा रोल ऑनपेक्षा मला ते फ्री जे मिळालेलं बॉडी लोशन आहे, मला त्याचा रिझल्ट वाटतोय. आणि या दोनपैकी जर विचाराल तर या दोन्हीचे रिझल्ट खूप छान आहेत. त्यानंतर मला प्रिशूसाठी एक बेबी ऑइल मिळालेलं, जे बदामचं बेबी ऑइल आहे, ते सुद्धा खूप छान आहे केसांसाठी सुद्धा आणि बॉडीसाठी सुद्धा. ती अजिबातच आम्हाला मालिश करू देत नव्हती, पण जेव्हापासून आम्ही हे बेबी ऑइल यूज करतोय तेव्हापासून ती मालिशसुद्धा करू देते आणि छान आहे. म्हणजे मला हे सुद्धा खूप आवडलं. बदामचं आहे, प्युअर बदामपासून बनलेलं आहे. याचा सेपरेट व्हिडिओ आणखी टाकायचा आहे, कारण कंपनीकडनं अप्रुव्हल यायचं आहे. बट म्हणजे ऑलमोस्ट डन आहे, ते डेडलाईन यायची आहे. पण हे जे आहे हे खरोखर खूप छान असं प्रोडक्ट आहे. बघू शकता तुम्ही, असं आम्ही यूज करतो. याला जास्त झालेलं नाही, अगदी थोडंसं घ्यावं लागतं, पण रिझल्ट छान देतं. सो असं हे मला टिश्यूसाठी बेबी ऑइल रिसीव झालेलं. त्यानंतर मला मिळालेलं आहे हे अँटी हेअर लॉस लोशन. सो ह्याचा सुद्धा मला रिझल्ट अजिबात जाणवला नाही. म्हणजे हेअर लॉस करत असेल हे, पण मी अजिबातच तेल वापरत नाही, त्याच्यामुळे कदाचित मला तसं वाटत असेल. पण काही ड्रॉप घ्यावं लागतात आणि तेलामध्ये लावावं लागतात. मी याला अजिबातच यूज करत नाही. मी फक्त याला म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ बनवलेला तेव्हा यूज केलेलं, त्याच्यानंतर मी याला यूज केलं नाही. त्याच्यामुळे याचा फारसा असं रिझल्ट तर मी नाही सांगू शकत. हे रूट अँड रेमेडीचं हेअर लॉस लोशन आहे, पण ठीक आहे, असेलही रिझल्ट, पण मला तेवढे रिझल्ट नाही जाणवले. हे गार्नियरचं मी ऑलरेडी ओपन केलेलं आहे याला. तर साईडला प्रिशू खेळती आहे, सो तो आवाज येत असेल तर त्याला प्लीज इग्नोर करा. आणि हे गार्नियरचं सनस्क्रीन मिळालेलं आहे. हे सनस्क्रीन स्प्रे फॉर्ममध्ये येतं. मी असं सनस्क्रीन पहिल्यांदा बघितलं. बघू शकता, असं हे स्प्रे फॉर्ममध्ये येतं असं. आणि व्हाईट कास्ट देतं हे, ऑनेस्टली सांगायचं गेलं तर.
तर तुम्हाला कॅमेरामध्ये लक्षात येत नसेल, पण हे व्हाईट कास्ट देतं. त्याच्यामुळे मी याला जास्त यूज करत नाही, याला माझा भाऊच यूज करतो. बस कारण मुलं पावडर वगैरे काही लावत नाही आणि ते असं वाटतं की म्हणजे पूर्ण असं रेडी झाल्यासारखं वाटतं, त्यांनी पावडर वगैरे सर्व आहे असं वाटतं, कारण हे व्हाईट कास्ट देतं. बाकी तसं सनस्क्रीन खूप छान आहे. नो मेकअप लुक्स म्हणायला काही हरकत नाही. आपण फाउंडेशन जरी वेअर नाही केलं, प्रिशू म्हणून शांत बस ना, टी शर्ट घालून देते तुला. खेळ 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 अशीच खेळ, तिला बळ यायचं. ये हे घे, हे घे, हे पकड. सो हे आपण फाउंडेशन जरी वेअर नाही केलं तरी असं वाटतं की आपण फाउंडेशन वगैरे वेअर केलेलं आहे, असा मध्ये आहे हे. सो छान आहे. मी यूज करत नाही पण त्याला छान वाटलंय सो तो यूज करतो. त्यानंतर गार्नियरचंच एक आणखी मिळालेलं, मी साईडला ते दाखवते कारण मला आत्ता दिसत नाही आहे. ते फेसवॉश आहे, जे सिरम फेसवॉश आहे, जे ते असे क्लेम करतात की 1 वॉशमध्ये म्हणजे विजिबली ब्राईट रिझल्ट देतो. सो तसं काही मला फारसं जाणवलं नाही, पण छान फेसवॉश आहे. एक हे फेअर अँड लवलीचं म्हणजे ग्लो अँड लवलीचं, हे सुद्धा मला अनएक्सपेक्टेड PR होतं जे रिसीव्ह झालं, ज्याच्यामध्ये भरपूर असे प्रोडक्ट आहे. मी दाखवते 1 बाय 1. त्याच्यामध्ये 2 फेसवॉश आहेत, एक सनस्क्रीन आहे, त्यानंतर 2 क्रीम आहेत, एक सिरम आहे आणि हे मेन प्रोडक्ट. मी आतापर्यंत जे दाखवले ते पूर्ण म्हणजे मला गिफ्ट म्हणून मिळालेले. बघू शकता तुम्ही, हे गिफ्ट आहे, हे पण गिफ्ट आहे, हे 2 फेसवॉश सुद्धा गिफ्ट आहे आणि हे सनस्क्रीन, हे सर्व गिफ्ट मिळालेले आहेत. आणि फक्त हे मेन प्रोडक्ट आहे ज्याचा मला व्हिडिओ करायचा होता. आता फेअर अँड लवलीचं जर सांगायचं झालं ना, क्रीम फॉर्ममध्ये आहेत सर्व. फेसवॉश फक्त जसे बाकी फेसवॉश असतात तसे जेल फॉर्ममध्ये आहे हा. आणि हा पण दुसरा जो व्हिटॅमिन सीचा आहे तो सुद्धा थोडा जेल फॉर्ममध्येच येतो, जे लिक्विड जेल फॉर्ममध्ये आहेत हे 2. तर हे आहे ब्राईट ग्लो फेसवॉश आणि हा आहे व्हिटॅमिन सी फेसवॉश. तर फेसवॉश सांगायचं गेलं तर बाकी फेसवॉश सारखंच आहे, छान रिझल्ट देतं. तर फेसवॉशमध्ये मला काही प्रॉब्लेम नाही आला, म्हणजे फेसवॉश मला आवडलेत, त्याच्यामध्ये मला काहीच प्रॉब्लेम नाही आला. दुसरी गोष्ट, हे जे क्रीम आहेत हे दोन्ही क्रीम एकसारखे आहे. ही छोटी आहे आणि ही मोठी बॉटल मी तुम्हाला दाखवते. ही अशी बॉटलमध्ये येतं आणि याच्यामध्ये क्रीम आहे, बघू शकता तुम्ही, ह्याच्यामध्ये क्रीम आहे. जे मी किती यूज केलं ते तुम्हाला दिसत असेल, म्हणजे खूप कमी असं यूज केलेलं आहे. ग्लो अँड लवलीचं नाव तर तुम्हाला माहिती आहे, खूप मोठं असं आहे. खरं जर सांगायचं तर मला ना ह्याच्यामध्ये म्हणजे हे व्हाईट कास्ट देतं, जसं फेअर अँड लवली कसं होतं त्याचं आहे हे व्हाईट कास्ट देतं. जसं मी गार्नियरच्या सनस्क्रीनचं सांगितलं त्यापेक्षा सुद्धा असं आपल्याला असं वाटतं की आपण मेकअप केलेला आहे. ओके, सो ज्यांना नो मेकअप लुक आवडतो त्यांच्यासाठी एक फार छान असं आहे. मला तसं आवडत नाही. माझं जे डेलीचं आहे ते मी काय यूज करते ते एंडला सांगते, सो व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. सो मला तसा लुक आवडत नाही, त्याच्यामुळे मग मी फक्त स्किन केअर करते. पण हे ज्यांना मेकअप करायला आवडतं पण मेकअप करायचा नाही आहे त्यांच्यासाठी हे बेस्ट असं आहे, कारण पूर्ण ग्रूम झाल्यासारखं वाटतं आणि छान प्रोडक्ट आहे, पण व्हाईट कास्ट देतं. सर्वच प्रोडक्टची पॅकेजिंग खूप छान रिसीव्ह झाली, स्पेशली ह्याची ही जी अशी क्यूटची पॅकेजिंग आहे, हे मेन प्रोडक्ट, ह्याची पॅकेजिंग खूप छान रिसीव्ह झालेली आहे. तुम्ही बघू शकता, ॲक्रेलिक चा बॉक्स आहे त्याच्यामध्ये रिसीव्ह झाला आहे आणि हे मी असंच ठेवलेलं आहे कारण खरंच खूप छान क्यूट अशी पॅकेजिंग आहे. त्यानंतर हे सिरम मी अजूनपर्यंत यूज केलेलं नाही आहे. सिरम मी सध्या यूज करते आहे फक्त डॉट अँड कीचं, आणि बस डॉट अँड कीचं सिरम यूज करते. तर हे सुद्धा असं सिरम यूज झालेलं आहे, छोटीशी बॉटल आहे पण मी हे यूज करत नाही. यूज केल्यानंतर जर मला काही रिझल्ट जाणवले तर ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेल. हे तर मी आधीच दाखवलं. त्यानंतर आहे हे सनस्क्रीन, तर हे सुद्धा बाकी सनस्क्रीन सारखंच आहे, पण फेअर अँड लवलीचे म्हणजेच ग्लो अँड लवलीचे जे पूर्ण प्रोडक्ट आहे ते मला असं वाटतं की व्हाईट कास्ट देतात. म्हणजे जेवढं मी बघितलं व्हिडिओ शूट करताना तर मला असं जाणवलं की ते व्हाईट कास्ट देतात. सो तुम्हाला जर तसं आवडत असेल तर तुम्ही यूज करू शकता. व्हाईट कास्ट न देणारे जे आहे ते मी तुम्हाला सांगितले. आता आणखी मला एक लेटेस्ट म्हणजे काल डॉट अँड कीचं पार्सल रिसीव्ह झालं,
मी ते तुम्हाला दाखवते. ऑलरेडी सर्व अनबॉक्स केलेले आहेत, ते सुद्धा अनबॉक्स केलं कारण आल्यानंतर घाई होते कुठला प्रोडक्ट आहे ते पाहायची. कारण कंटिन्युअसली काही ना काही पार्सल येत राहतात, त्याच्यामुळे माहिती नसतं कुठल्या ब्रँडचं आहे. डॉट अँड कीचा बॉक्सवर डॉट अँड की लिहिलेलं असतं, त्याच्यामुळे ते माहीत पडतं. तर त्याच्यामध्ये काय आहे मी आधी ते शेअर करते आणि त्यानंतर मग बाकी प्रोडक्ट दाखवते. सो हे नवीन रिसीव झालेला बॉक्स आहे, जे मी सांगितलं काल मिळालं. तर हे डॉट अँड कीचं आहे. याला मी फक्त बॉक्स ओपन केला आहे आणि पार्सल बघा. अनबॉक्सिंगचा व्हिडिओ बनवायचा होता, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये असे 2 मिळालेले आहेत प्रोडक्ट. तुम्ही बघू शकता याचं सील सुद्धा अजून ओपन केलेलं नाहीये. तर हे जेल फेस वॉश आहे डॉट अँड कीचं. डॉट अँड की माझा ड्रीम ब्रँड होता. आणि हे मॉइश्चरायझर. तर मला असं मॉइश्चरायझर मी खूप दिवसापासून शोधत होते म्हणजे मला वाटत होतं की मला PR मिळालं पाहिजे ह्याचा, आणि सो मिळालंच. बघू शकता मी भरपूर कंटेंट क्रिएटर करायला बघितलं आणि मला वाटत होतं की मला केव्हा मिळणार. आणि रिशू ट्रायपॉड हलव नाही पिल्लू. आणि हे माझं अनएक्सपेक्टेड PR आहे, जे बघू शकता तुम्ही. खूप छान आहे. याला अजूनपर्यंत मी ओपन सुद्धा केलेलं नाही आहे कारण मला याचा व्हिडिओ शूट करायचा बाकी आहे. सो असं प्रोडक्ट. सो काही यूजमध्ये आहेत तर काही संपले आहेत. या कारभारीला माझ्याकडे कारभारीपणा करायला यायचं होतं. घे आई. सो काही यूजमध्ये आहेत तर काही संपले आहेत. मी बोलत होते की जेव्हापासून मी कंटेंट क्रिएशन स्टार्ट केलं आहे तेव्हापासून मला वाटत होतं की मला डॉट अँड कीचे प्रोडक्ट मिळायला हवे. आणि बाकी जे काही ब्रँड आहे, ग्लो अँड लवलीचा तर मी विचारसुद्धा नाही केलेला, कारण त्याचं इझिली मिळत नाही कोणालाच, कारण तो मोठा असा ब्रँड आहे. आणि डॉट अँड कीसुद्धा, लॅक्मेसुद्धा. तर काही असे मोठमोठे ब्रँड आहेत ज्याचे PR मला मिळाले. तर ते फक्त यासाठी कारण कन्सिस्टंटली मी व्हिडिओज अपलोड केले. कन्सिस्टंटली मला वाटायचं की त्या ब्रँडचे मला PR मिळाले पाहिजे. मी त्यासाठी खूप मेहनत केली. जवळपास माझं यूट्यूब चॅनल सुरू झालेलं आहे तेव्हापासून मला प्रमोशन्स करायचे होते, पण असं होतं की व्हिडिओज नाही टाकायचे वगैरे, अपलोड करू द्यायची, म्हणजे व्हिडिओज काढण्याची सुद्धा परमिशन नव्हती, कोणी सपोर्ट करत नव्हता. त्यामुळे आता इथे असं आहे की सर्वजण सपोर्ट करतात. मी ज्यावेळेस व्हिडिओ शूट करत असते त्यावेळेस प्रिशूला घरचे सांभाळतात, माझा भाऊ मला शूट करू लागतो, आणि बाकी जे काही गोष्टी सेटअप वगैरे आहे त्या सर्व गोष्टीसाठी हेल्प आहे, सपोर्ट आहे, म्हणून मी हे करू शकत आहे. तर मला हेच म्हणायचं आहे की कंटेंट क्रिएशनमध्ये खूप जास्त ग्रोथ आहे आणि खूप लवकर ग्रोथ आहे. फक्त गरज असते ती सपोर्टची. सो मला तो सपोर्ट आत्ता मिळत आहे, म्हणून मला कंटिन्युअसली पार्सल येतात आहे. हाच जर सपोर्ट आधी मिळाला असता तर आतापर्यंत मी कितीतरी पेड प्रमोशन्स केले असते आणि आतापर्यंत माझी खूप ग्रोथ झाली असती. पण ठीक आहे, काही हरकत नाही. आणखी मी जे तुम्हाला लास्ट काही व्हिडिओमध्ये बोलली की मी काहीतरी करते, मला ते सुद्धा शेअर करायचं आहे. तर त्याचीही गुड न्यूज तुम्हाला मी लवकरच शेअर करेल. कंटेंटशी रिलेटेड सुद्धा एक न्यूज आहे. तर अशा 2 गुड न्यूज आहेत माझ्याकडे. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण त्याच्याशिवाय ते बघायला मिळणार नाही. आता उद्याला एक प्रोग्राम आहे, तो मला अटेंड करायचा आहे. त्याचा अँकरिंग सुद्धा मलाच करायचा आहे, म्हणून मला त्याची तयारी करायची आहे. कुठला प्रोग्राम काय ते सर्व सुद्धा मी तुम्हाला त्या सरप्राईज सोबतच सांगेल. सो अँकरिंग करायचं आहे, त्याची आता मी तयारी करते. हे केस वगैरे तुम्ही बघू शकता, खूप जास्त विस्कटलेला अवतार झाला, पण जो स्किनला ग्लो आलाय तो त्या प्रोडक्टमुळेच आलाय. सो तुम्ही ते सुद्धा यूज करा. मी हे बोलत होते की मी रेग्युलरली कुठले स्किन केअर फॉलो करते ते मी तुम्हाला आता सांगते. फेसवॉशमध्ये मी मोस्टली लॅक्मेचा फेसवॉश यूज करते, जो टिश्यू जवळ आहे. फेसवॉशमध्ये मी लॅक्मेचा फेसवॉश यूज करते. त्यानंतर टोनरसाठी माझ्याकडे बायोटिकचं टोनर आहे, मी ते यूज करते, पण ते रेग्युलरली यूज नाही करत मी. पिलग्रिमचं एक टोनर आहे माझ्याकडे, मी ते सुद्धा यूज करते, पण ते आत्ता दिसणार नाही कारण मी त्याला आज यूज केलेलं नाही आहे. आता 2-3 दिवसापासून मी फेसवॉश झाल्यानंतर डायरेक्ट हे मायक्रो इसेन्स यूज करते. त्याच्यामुळेच हे ग्लास स्किनचं जे आहे ते खरोखर त्याच्यामुळेच आहे. लॅक्मेचा फेसवॉश, लॅक्मेचं हे मायक्रो इसेन्स, त्यानंतर मी डॉट अँड कीचं सिरम यूज करते, आणि त्याच्यानंतर मी हे सनस्क्रीन यूज करते. कधी कधी जर मला वाटलं की काही इम्पॉर्टंट आहे किंवा काही, तर त्या दिवशी मग मी हे गार्नियरचं यूज करते. त्याच्यानंतर मेकअप करायची गरज पडत नाही. प्रिशू, मनू शांत बस ना थोडी, ठीक आहे, ऐकणार नाही. सो मेकअप वगैरे अजिबात इच्छा होत नाही कारण मी खूप उन्हामध्ये जाते, त्यामुळे मग मी हे गार्नियरचं यूज करते, त्यावेळी सनस्क्रीन. आत्ता मी फक्त
हे 2 यूज करून बसलेली आहे, बाकी काहीच नाही. आणि तुम्ही बघू शकता ग्लो खरोखर खूप छान असे प्रोडक्ट आहे. आणि माझं ड्रीम होतं प्रमोशन्स वगैरे करायचं, ते ड्रीम मी अचीव करते आहे हळूहळू, जस्ट बिकॉज तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आणि मेन माझ्या घरच्यांच्या सपोर्टमुळे, कारण त्याच्याशिवाय हे पॉसिबल झालंच नसतं. आणि अजूनही भरपूर काही प्रमोशन्स ड्यू आहेत, काही पार्सल येण्याचे आहे, काही पार्सल येतात आहे. सो असं सर्व आहे. यामध्ये माझा वेळ खूप जास्त जातोय, कारण एडिटिंग त्या लेवलची करावी लागते, त्याच्यामुळे वेळ जातो. परत इंटरनेटचा इश्यू आणि सर्वात मोठं म्हणजे हे, कारण हे बाळ आता अजिबात एका जागी राहत नाही, अजिबात म्हणजे अजिबातच राहत नाही. आणि तिची झोप खूप कमी झालेली आहे. बघा मी प्रोडक्ट घेऊन बसले असं तर तिला माझ्याजवळ यायचीच घाई झालेली होती, असं आहे. म्हणजे एक व्हिडिओ शूट करायसाठी फक्त 30 ते 60 सेकंदचा व्हिडिओ शूट करायसाठी सुद्धा मला तासनतास लागतात, कारण ही मुलगी अजिबात झोपत नाही आणि ती प्रोडक्टच्या मध्ये येते. जर शूट करू लागायला जर कोणी असेल तर प्रॉब्लेम नसतो, पण मग आयडियाज ज्या आहेत त्या माझ्या असतात, त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम. परत एडिटिंगला वेळ जातो, कारण भरपूर असे शॉर्ट्स शूट केलेले असतात, त्याच्यामधले चूज करायचे असतात काही. आत्ता हे शांत दिसतंय, पण हे शांत अजिबात नाही आहे. तर काही मेन शॉर्ट चूज करायचे असतात, त्याच्यामध्ये टेक्स्ट टाकायचा असतो, अशा सर्व गोष्टी. तर यामुळे माझा वेळ जातो, ह्याच्यामुळे व्हिडिओज येत नाही आहे. पण मी प्रयत्न करेल कन्सिस्टंटली टाकायचा, कारण मी जे करत होते त्याच्यामुळे माझा दिवस पूर्ण जात होता. पण आता त्याला थोडीशी गॅप मिळणार आहे, कारण जसं मी बोलली एक मोठं सरप्राईज आहे, त्याच्यासाठी म्हणून गॅप मिळणार आहे. सो मी आता व्हिडिओज टाकेल. बघा हिचं खेळायचं चाललंय. बघा कोणतं सरप्राईज आहे? ते सरप्राईज माझ्या घरी पण कोणालाच नाही माहिती. सो असं आहे. तर ते सुद्धा सरप्राईज तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. प्रिशूच्या बर्थडेचं नाही, पण प्रिशूच्या बर्थडे पर्यंत पोहोचण्याचा काहीतरी सरप्राईज आहे. सो चला कपडे घेऊन ठेवतो. सो आता वॉशिंग मशीन येते की? सो आता एक गेस करणं सुरू आहे, पण त्याच्यामधलं काहीच नाही. तुम्ही सुद्धा गेस करा आणि तुम्हाला काय वाटतंय ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ज्याच्यामध्ये मी एवढे दिवस घालवले त्याच्याशी रिलेटेड काहीतरी सरप्राईज आहे, जे प्रिशू ट्रायपॉड हात नाही लावू. तुला प्रमोशन मध्ये नाही, तुझं युट्यूबचं पेमेंट सुरू होणार आहे का? सो असं सर्व आहे. आता आम्ही बघते, जेवण वगैरे करते. आधी प्रोडक्ट सर्व तुम्हाला म्हणजे दाखवलेत मी. त्यामधले तुम्हाला जर परचेस करायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते आहे, त्या प्रोडक्टला परचेस करा. आणि खरंच ज्याचे अमेझिंग रिझल्ट आहेत ते मी तुम्हाला सांगितलं. सो आता मी जेवण वगैरे करते आणि त्यानंतर मग तुमच्यासोबत बोलते. आणि हे जे माझं कार्टून आहे ना, हे कार्टून अजिबात दिवसभर काहीच करू शकत नाही, काहीच करू देत नाही. सो असं सर्व आहे. माझे केससुद्धा विंचरायचे बाकी आहेत, कारण मला अँकरिंगचं स्क्रिप्ट तयार करायचं आहे. बऱ्याच दिवसानंतर, म्हणजे खूप वर्षानंतर अँकरिंग करते, त्याच्यामुळे मग स्क्रिप्ट वगैरे सर्व तयार करायची आहे, त्याची तयारी. आणि बाकी भरपूर असे काम आहेत. तर जेवढं होईल तेवढं मी तुमच्याबरोबर आज व्हिडिओ शेअर करते. बाकी मग भेटूया नंतर. सो चलो. आणि हे माझं वासरू जे मला काहीच करू देत नाही. बघू शकता तुम्ही, मी सर्व प्रोडक्ट्स वगैरे घेऊन बसली आहे. आणि आता आधी जेवण करते. प्रिशूचं जेवण मात्र झालं. प्रिशूची आंघोळ केल्याबरोबर प्रिशूचं जेवण झालं. ॲक्च्युली प्रिशूचं जेवण आंघोळीच्या आधी करायचं असतं, पण मी पूजा करत होती, त्यानंतर तिला टपमध्ये ठेवलं आणि मग त्याच्यानंतर तिची आंघोळ वगैरे ते सर्व तुम्हाला दाखवलं. खूप जास्त मस्ती घालते ती, आता अजिबात राहत नाही आणि जेवणसुद्धा करत नाही. आता पण तिचं आईने तिला जेवण दिलं, कारण मी तेव्हा लॅपटॉपमध्ये काम करत होती. एक कंपनीला लिंक द्यायची होती व्हिडिओजची, त्याच्यामुळे ते माझं काम चाललेलं, म्हणून मग आई तिला बघत होती. तर असंच आहे, सपोर्ट हवा असतो. आताही मी तुम्हाला प्रोडक्ट्स दाखवत होती, तेव्हा प्रिशू मावशीबरोबर खेळत होती. बाळ असलं तर बाळ सांभाळायला कुणीतरी पाहिजे, त्याच्याशिवाय अजिबात शक्य नाही, कारण ही अजिबातच झोपत नाही. हिला बघून करणं म्हणजे खूप अवघड आहे. तरी 1-2दा आई बाहेर गेलेली गावाला, तेव्हा मी तिला बघून केलं. खूप जास्त धावपळ होते, कारण बाळ झोपत नाही म्हणून. बाकी ती करू देते. व्लॉग्स वगैरे असला तर काही प्रॉब्लेम नाही, ती मध्ये आली तर. जेव्हा ब्रँड शूट असतात त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये मी तिला घेऊ शकत नाही, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो. पण जाऊ द्या, असो. बऱ्याच दिवसाचे ब्लॉग्स शेअर केलेले होते म्हणून ते करते आहे. तर चला, मोबाईलच्या मालकीणीला आता मोबाईल द्यायचा आहे आणि बाकी जेवण वगैरे करून घेते. सो भेटूया थोड्या वेळाने, तोपर्यंत व्हिडिओला बघत राहा. सो असे हे सर्व प्रोडक्ट आहे. यामध्ये सर्वच प्रोडक्ट स्किन केअर आहे. फक्त एक प्रोडक्ट जे आहे ते हेअर ऑइल आहे आणि एक प्रोडक्ट जे आहे ते बेबी मसाज ऑइल आहे.
ॲक्सिडेंट केला प्रिशूने. काढ काढ कारभारीचा कारभारीपणा सुरूच असतो दिवसभर. अरे आज प्रिशू इथे स्टूल आहे मध्ये. ये मा ये पिल्लू प्रिशू ये. रात्रीला जेवण केलं आणि नेमकं जेवण झाल्यानंतर लक्षात आलं की फ्रीजमध्ये आंब्याचा रस ठेवलेला होता. मग काय मस्तपैकी वाटीमध्ये थंडगार आंब्याचा रस घेतलेला आहे आणि आता तो रस खाते. थंड रस खायची तर मज्जाच वेगळी. इथे बघा मामा तर झोपलेला आहे, प्रिशूसुद्धा झोपली आहे आणि प्रिशूची मावशी इथे मोबाईल बघत बसलेली आहे. मी मात्र थंड रस खाते. सो असा होता आजचा हा व्हिडिओ. मी तुम्हाला प्रोडक्टचे व्हिडिओज दाखवले, म्हणजे प्रोडक्ट दाखवले. त्यानंतर एक कंपनीचं पार्सल रिसीव झालं, त्याचा अर्जंट व्हिडिओ काढायचा होता. त्यामुळे मग बाकी काही पुढला ब्लॉग मी शूट नाही करू शकले. प्रिशूची मस्ती दाखवली. असंच असतं. आता आमच्या नवीन नवीन गोष्टी सुरू आहेत. वाजलेत रात्रीचा 1. तिकडे सर्वजण झोपले आहेत, त्याच्यामुळे मी इकडे दुसऱ्या रूममध्ये येऊन बोलते आहे, त्याच्यामुळे आवाजाचं असं येत असेल. आता मी झोपते कारण उद्या सकाळला एका ऑर्डरवर जायचं आहे. कसं कशासाठी काय ते सर्व तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला मिळेल. आता खूप जास्त झोप येते कारण उद्या सकाळला 4लाच उठायचं आहे, 5ला तिथे पोचायचं आहे. त्याच्यामुळे ॲटलिस्ट 4:30ला मी घरून निघाली पाहिजे, त्यासाठी म्हणून. असो तर आता झोपते कारण खूप झोप आलेली आहे. तिकडे सर्वजण झोपले, प्रिशूसुद्धा झोपली आहे, म्हणून मी हळूहळू बोलते आहे. तर चला, असा होता आजचा हा व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. नेक्स्ट ब्लॉग बघायसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.